नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या नदीबद्दल बोलणार आहोत. मांजरा नदी. हो. आपल्याकडच्या माहितीनुसार ही फक्त एक नदी नाहीये, तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यांमधल्या लाखो लोकांसाठी ती एक जीवनवाहिनी आहे. अगदी बरोबर. आणि आपल्या स्रोतांमध्ये तिचा उगम, तिचा तो पूर्ण प्रवास, मग तिच्यावरचे मोठे प्रकल्प, तिचं सामाजिक आर्थिक महत्त्व आणि हो, सध्याची जी आव्हानं आहेत ती पण गंभीर आहेत, त्याची सगळी माहिती आहे. बरोबर. तर आपलं उद्दिष्ट हेच आहे की या नदीचं महत्त्व समजून घ्यायचं आणि तिच्यासमोरच्या ज्या काही अडचणी आहेत त्याही समजून घ्यायच्या. हम्म, पण मला एक प्रश्न पडलाय की स्थानिक लोक तिला वांजरा म्हणतात. हम्म, म्हणजे नापीक किंवा कोरडी हम्म. अशी नदी बारमाही नसताना सुद्धा इतकी महत्वाची कशी काय झाली? इथून सुरू करूया का? नक्कीच. हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे बघा, मांजरा नदीचा उगम होतो बीड जिल्ह्यात, पाटोदा तालुक्यात बालाघाट डोंगर रांगेत, आ, गवळीवाडी गावाजवळ. अच्छा. समुद्रसपाटीपासून साधारण 823 मीटर उंचीवर. आणि विशेष म्हणजे हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. म्हणजे जिथे पाऊसच तसा कमी असतो. काय सांगताय? कमी पावसाच्या प्रदेशात उगम आणि तरी 724 किलोमीटरचा प्रवास. तिचं खोरं पण केवढं मोठं आहे? जवळपास 30,844 चौरस किलोमीटर. हो ना. आणि ती कशी जाते बघा, आधी महाराष्ट्र, बीड, लातूर, धाराशिव, मग कर्नाटकात जाते बिदर जिल्ह्यातून, आणि मग तेलंगणामध्ये संगारेड्डी, मेडक, कामारेड्डी, निजामाबाद. प्रवास मोठा आहे तिचा. थक्क करणार आहे हे. आणि तेलंगणामध्ये संगारेड्डीजवळ ती एकदम पूर्वेकडून उत्तरेकडे वळते. हे पण एक भौगोलिक वैशिष्ट्यावर का. अच्छा. आणि तिचा शेवटचा प्रवास तेलंगणात कंदुकुर्ती गावाजवळ संपतो. तिथे ती हरिद्रा नदीसोबत गोदावरीला मिळते. त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. त्रिवेणी संगम. पण हे लक्षात ठेवायला हवं की तिचा सगळा प्रवाह हा पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून आहे. बारमाही नाहीये ती. त्यामुळेच कदाचित वांजरा नाव पडलं असेल. पण या नदीवर मोठे जलप्रकल्प पण आहेत ना? हो, आहेत की. महाराष्ट्रातलं बीड जिल्ह्यातलं धणेगावचं मांजरा धरण ते 1981 मध्ये पूर्ण झालं. साधारण 8 TMC क्षमता आहे त्याची. 8 TMC म्हणजे खूप पाणी झालं ते. हो. आणि ते मुख्यत्वे लातूर, अंबाजोगाई या शहरांना आणि आसपासच्या भागाला सिंचनासाठी पाणी पुरवतं. पण तेलंगणातली धरणं तर याहून मोठी आहेत. अच्छा. कोणती? एक तर निजाम सागर, ते खूप जुनं आहे, 1931 मधलं. एकेकाळी हैदराबाद संस्थानाचा तो मानबिंदू होता. मूळ क्षमता त्याची 29.7 TMC होती. आता अर्थात गाळ साचल्यामुळे खूप कमी झालीये. जवळपास 30 TMC. खूपच जास्त. आणि दुसरं म्हणजे सिंगूर धरण. ते 1998 मध्ये पूर्ण झालं. त्याची क्षमता पण 30 TMC आहे. ते मुख्यत्वे हैदराबाद, सिकंदराबाद शहरांना पिण्याच्या पाण्यासाठी बांधलंय. म्हणजे धरणांचे उद्देश पण बदलत गेलेत. आधी फक्त सिंचन, मग सिंचन आणि शहरं, आणि आता तर मुख्यत्वे मोठ्या शहरांना पाणी. अगदी. हा बदलच दाखवतो की पाणी व्यवस्थापनाचा फोकस शेतीकडून हळूहळू शहरांच्या गरजांकडे कसा सरकलाय. पण यामुळे आंतरराज्यीय पातळीवर काही प्रश्न निर्माण झाले असतील ना? म्हणजे वरच्या राज्यांनी पाणी अडवलं तर खालच्या राज्यांवर परिणाम होणारच. नक्कीच. हाच तर मोठा प्रश्न आहे. वरच्या भागात म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकात पाणी जास्त वापरलं किंवा अडवलं गेलं की तेलंगणातल्या निजामसागरसारख्या प्रकल्पांना कमी पाणी मिळतं. यालाच ते काय म्हणतात त्याला, ट्रॅजेडी ऑफ दी कॉमन्स म्हणतात. म्हणजे सगळ्यांची सामायिक मालमत्ता जपण्याऐवजी प्रत्येकजण स्वतःचा फायदा बघतो आणि शेवटी सगळ्यांचंच नुकसान होतं. हे तर गंभीर समस्या आहे. आणि सामाजिक पातळीवर बघितलं तर लातूर परिसरात ऊस शेतीमुळे साखरपट्टा तयार झालाय. पण ज्या भागात पाणी कमी आहे तिथे ऊसासारखं प्रचंड पाणी पिणारं पीक हा कसा विरोधाभास आहे. बरोबर. यामुळे भूजल आणि नदीचं जे काही थोडंफार पाणी आहे त्यावर प्रचंड ताण येतो. आणि दुसरीकडे लातूर, अंबाजोगाईपासून ते हैदराबादपर्यंत अनेक शहरांची तहान हीच नदी भागवते. पण पर्यावरणाच्या दृष्टीने काही सकारात्मक गोष्ट आहे का? आहे ना. तेलंगणामध्ये मांजरा वन्यजीव अभयारण्य आहे. ते खास करून मगरींच्या संवर्धनासाठी ओळखलं जातं. मार्श क्रोकोडाईल म्हणतात त्यांना. अरे वा. एकेकाळी तिथे मगरी जवळपास संपल्या होत्या, पण आता त्यांची संख्या बऱ्यापैकी वाढली आहे. साधारण 300च्या जवळ पोचली आहे. पण हे एक छोट्या तुकड्यापुरतं यश आहे. म्हणजे बाकीच्या नदीचं काय? बाकीची नदी मात्र प्रदूषणाच्या विळख्यात आहे. गंभीर प्रदूषण आहे. प्रदूषण कशामुळे होतंय हे मुख्यत्वे? अनेक कारणं आहेत. शहरांमधून, उदाहरणादाखल लातूरमधून, प्रक्रिया न केलेलं सांडपाणी थेट नदीत जातं.
मग औद्योगिक वसाहती आहेत पटनचेरूसारख्या, तिथून जड धातू आणि घातक रसायनं असलेलं पाणी नदीत मिसळतं. अरे देवा. त्यात भर म्हणून शेतीतली रासायनिक खतं, कीटकनाशकं ती पावसाच्या पाण्याबरोबर वाहून नदीत येतात. आणि या सगळ्यासोबत अवैध वाळू उपसा आणि अतिक्रमणांनी तर नदीचं पात्र आणि तिची नैसर्गिक रचनाच धोक्यात आणली आहे. ट्रेन आली होती. किती भीषण परिस्थिती होती ती. नक्कीच. प्रदूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफॉईड सारखे जलजन्य आजार होतात. औद्योगिक प्रदूषणामुळे त्वचेचे रोग, श्वसनाचे विकार आणि अगदी कर्करोगाचा धोकासुद्धा वाढतो. 2016ची लातूरची परिस्थिती ही फक्त निसर्गाचा कोप नव्हता, तर ते चुकीचं पाणी व्यवस्थापन, चुकीची पीक पद्धती आणि नदीची जी दुरावस्था झालीये त्याचं ते एक भयानक प्रतीक होतं. मग यावर काही उपाययोजना, काही संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत का? हो, म्हणजे शासनाचं चला जाणूया नदीला नावाचं अभियान आहे, ते जनजागृती करते. 2016च्या संकटानंतर काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून नदीचं पात्र खोल आणि रुंद करायचं काम केलं. पण त्याचा फायदा झाला का? इथेच तर खरी मेघ आहे. तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की मांजरा नदीचं खोरं हे मुळातच पाणी तुटीचं आहे, म्हणजे तिथे अतिरिक्त पाणीच नाहीये. अशावेळी फक्त पात्र खोल करून किंवा रुंद करून काय होणार? उलट त्याचा भूजल पातळीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा कामांआधी शास्त्रीय अभ्यास आणि एक समग्र दृष्टिकोन खूप गरजेचा आहे. म्हणजेच काय तर मांजरा नदी ही अत्यंत महत्वाची जीवनवाहिनी आहे, पण ती अनेक आघाड्यांवर संकटात आहे. नैसर्गिक पाण्याची कमतरता तर आहेच, पण वाढतं प्रदूषण, पाण्याचा अतिवापर आणि आंतरराज्य व्यवस्थापनाची गुंतागुंत यामुळे तिचं भविष्य खरंच धोक्यात आहे. आणि हे अगदी स्पष्ट आहे की पाणी व्यवस्थापनाचा जोर शेतीकडून शहरांच्या गरजांकडे वळल्यामुळे जो संघर्ष निर्माण झालाय तो पुढे वाढतच जाणार आहे. ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतोय. ही ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्सची परिस्थिती आणि पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांचं मर्यादित यश बघता मांजरासारख्या आंतरराज्य नदीसाठी खऱ्या अर्थाने एकात्मिक, वैज्ञानिक आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं खोले व्यवस्थापन कसं शक्य होईल? हाच कळीचा प्रश्न आहे. जिथे स्थानिक गरजा, शेती, उद्योग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नदीच्या स्वतःच्या परिसंस्थेचं आरोग्य, या सगळ्याचा समतोल कसा साधायचा? फक्त एका लहानशा अभयारण्यातलं यश पुरेसं आहे का, जेव्हा बाकीची अख्खी नदी गंभीर आजारी आहे? विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा.